नमस्कार. आज आपण मैत्री बालमनाशी या हस्तपुस्तिकेतील एका खूपच सुंदर कृतीबद्दल बोलणार आहोत. पदार्थांची गंमत. आता हे फक्त नाव नाहीये, तर मुलांच्या ज्ञानेंद्रियांना जागं करणारी एक खरीखुरी जादू आहे. तर मग प्रश्न हा आहे की आपण मुलांना त्यांच्या ज्ञानेंद्रियांची ही जी काही जादू आहे ती अनुभवण्यासाठी मदत कशी करू शकतो. हा पाठ बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देतो. जरा विचार करा. ताज्या संत्र्याचा तो सुगंध किंवा गुळाची ती गोड चव, शेंगदाण्याचा खरखरीतपणा, अहो याच लहान लहान अनुभवांमधून तर मुलं आपलं जग घडवत असतात. चला तर मग बघूया हे नक्की कसं करता येईल. अच्छा, तर पदार्थांची गंमत याचा उद्देश ना फक्त वस्तू ओळखायला शिकवणं इतकाच मर्यादित नाहीये. नाही, त्यापेक्षा खूप जास्त आहे. यातून मुलांची निरीक्षण शक्ती किती वाढते, एखादी वस्तू कशी दिसते, तिचा वास कसा येतो, हाताला कशी लागते, हे जे छोटे छोटे तपशील आहेत ना ते टिपायला ती शिकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? स्वयंपाकघर. हो, या जादुई जागेबद्दल त्यांच्या मनात लहानपणापासूनच एक कुतूहल, एक आवड निर्माण होते. चला तर मग या गमतीच्या प्रवासाला निघण्याआधी आपली सगळी तयारी करून घेऊया, नाही का? बघूया आपल्याला या ज्ञानेंद्रियांच्या खेळासाठी काय काय साहित्य लागतंय ते. तर इथे बघा, यात मसाले आहेत, फळं आहेत आणि हो, लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य सुद्धा आहे. यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यातल्या बऱ्याचशा वस्तू आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतात. आणि हो, आपण आपल्या आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार हंगामी फळं किंवा वेगळे मसाले वापरून यात बदलही करू शकतो. ओके, तर आपली सगळी तयारी झाली आहे. आता वेळ आली आहे प्रत्यक्ष खेळात उतरायची. ही कृती वेगवेगळ्या वयोगटांसाठी खास तयार केली गेली आहे, म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार यात सहभागी होता येईल आणि तो याचा पुरेपूर आनंद घेऊ शकेल. चला मग सुरू करूया हा शोधाचा प्रवास. आपण सुरुवात करतोय सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी आपण फक्त आणि फक्त एकाच ज्ञानेंद्रियावर लक्ष केंद्रित करणार आहोत, आणि ते म्हणजे वास. याचं कारण असं की लहान मुलांना एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष द्यायला सोपं जातं आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. ही प्रक्रिया आहे ना अगदी एका मजेशीर खेळासारखीच आहे. बघा, आधी काय करायचं, त्यांना वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा वास मोकळेपणाने घेऊ द्यायचा. मग त्यांचे डोळे बंद करायचे आणि म्हणायचं, चला आता वास ओळखा बघू. आणि विचार करा, जेव्हा ते फक्त वासावरून बरोबर वस्तू ओळखतात ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो बघण्यासारखा असतो. आणि हो, हे खूप महत्त्वाचं आहे की प्रत्येक मुलाला ही संधी मिळालीच पाहिजे. आता एकदा का मुलं वासाच्या खेळात थोडी तरबेत झाली की आपण हा खेळ पुढच्या लेवलवर नेऊ शकतो. म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी आपण यात चव आणि स्पर्शाची भर घालणार आहोत, ज्यामुळे हे आव्हान अजूनच रंजक होईल. इथे तर गंमत अजूनच वाढते. डोळ्यांवर पट्टी बांधून फक्त वासानेच नाहीच, तर जिभेवर साखर किंवा मीठ ठेवून चवीने ओळखायचं, किंवा हाताने वस्तूला स्पर्श करून, म्हणजे कसं, फणसाची ती खरखरीत साल किंवा आंब्याचा मऊपणा यावरून ओळखायला सांगायचं. ज्याने काय होतं, मुलांच्या अनेक ज्ञानेंद्रियांना एकाच वेळी चालना मिळते आणि त्यांची आकलन शक्ती वाढते. आणि आता आपण आलो आहोत या संवेदी प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात रोमांचक टप्प्यावर. हो, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी ही मुख्य कृती आहे. इथे ते फक्त वस्तू ओळखणार नाहीत, तर स्वतःच्या हातांनी एक स्वादिष्ट पदार्थ बनवणार आहेत, शेंगदाण्याचे लाडू. सुरुवातीला मुलांना भाजलेला शेंगदाण्यांचा आणि गुळाचा तो खमंग सुगंध घेऊ द्या. मग त्यांना स्वतःच्या नाजूक हातांनी शेंगदाणे सोलायला सांगा. हातांना लागणारी ती टरफलं, ती चुरण्याची क्रिया, हा खरं तर त्यांच्या बोटांच्या स्नायूंसाठी, म्हणजे ज्याला आपण फाईन मोटर स्किल्स म्हणतो, त्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आता येते खरी जादूची वेळ. खरबत्त्यात शेंगदाणे कुटताना येणारा तो आवाज आणि त्याचा हळूहळू पीठ होताना पाहणं, हा मुलांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. आणि मग जेव्हा ते शेंगदाण्याचं कूट आणि किसलेला गूळ एकत्र मिसळतात ना, तेव्हा त्यांना कळतं की 2 वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एक तिसरीच नवीन आणि चविष्ट गोष्ट कशी तयार होते. आणि मग येतो तो क्षण जेव्हा ताई मुलांना सांगतात, आता याचे छोटे छोटे गोल लाडू वळा. ही फक्त एक साधी सूचना नाहीये, तर मुलांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचं आणि अरे वा, मी हे करू शकतो हा विश्वास देण्याचं एक माध्यम आहे. आणि शेवटी या सगळ्या मेहनतीचं गोड फळ मिळतं. स्वतःच्या लहानग्या हातांनी ते मिश्रण घेऊन गोल गोल लाडू वळणं आणि मग सगळ्यांनी मिळून त्या स्वकष्टाच्या लाडवांची चव घेणं, यापेक्षा मोठा आनंद अजून कुठला असेल, नाही का? तर मग हा सगळा खेळ झाला, गंमत झाली. पण या खेळातून मुलं नेमकं काय शिकली? या सगळ्या मजेशीर अनुभवातून त्यांचा कोणता विकास साधला जातो? चला आता तेही समजून घेऊया.
हा जो तक्ता आहे तो आपल्याला स्पष्टपणे दाखवतो की या साध्याशा वाटणाऱ्या कृतीचे फायदे किती मोठे आहेत. CG2 म्हणजे मुलांची ज्ञानेंद्रिय अधिक तीक्ष्ण होतात. LO 2.4.1 आपल्याला सांगतं की त्यांना चांगल्या आणि वाईट वासातला फरक कळू लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बोटांना व्यायाम मिळतो आणि स्वतःची छोटी छोटी कामं करण्याची एक चांगली सवय लागते. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते. मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच महागड्या खेळण्यांची गरज नसते. उलट अशा साध्या, सोप्या आणि अनुभव केंद्रित कृतींची जास्त गरज असते. आपल्या स्वयंपाकघरातल्याच वस्तू वापरून आपण त्यांच्यासाठी शिकण्याचं एक अद्भुत जग तयार करू शकतो. तर मग विचार करा, ह्या आठवड्यात आपल्या मुलांसोबत कोणती अशीच एखादी मजेशीर, संवेदी कृती करून पाहणार.